तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आहे ती गाडी आली आहे सर, म्हणजे आता सध्या नगरला आहेत राहायला, आर्मीमध्ये असल्यामुळं, पण आहेत मूळचे कुठले? धुळे. मूळ धुळे. आणि सर जे आहेत ते आपल्या एक चॅनलवर आणखीन एक व्हिडिओ आहे, त्यांच्या बंधू जे आहेत, सरांचे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत, त्यांची गाडी आपण क्रेटा CNG इन्स्टॉलेशन केलं होतं. आणि त्यांना सगळं ते जे काय आहे ते सगळं आवडल्यानंतर त्यांचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. त्यांचं आवडलं, मग त्यांनी सरांना रेफर केलं मला वाटतंय तुम्हाला, की बाबा चांगलं आहे असं वगैरे सगळं. आणि मग सरांची आपण त्यांच्या बंधूंची गाडी आपण CNG फिटिंग करतोय. टाटा पंच आहे, 2022चं मॉडेल आहे. त्याच्यामध्ये आपण CNG इन्स्टॉल केलं आहे. मिजोचं प्रॉपर सिक्वेन्शियल CNG जे इटालियन ECM मध्ये येतं ते आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलंय. आणि सरांनी आता गाडी चालवली आहे, साधारण आम्ही एक 10-12-15 किलोमीटर गाडी चालवली आहे. तर गाडीचं आता परफॉर्मन्स सरांना विचारू. आणि फेज 1 मधली आहे टाटा पंच, तर तिचा परफॉर्मन्स वगैरे कसा आला आणि फिटिंग क्वालिटी पण दाखवतोच. पहिल्यांदा आपण सरांना परफॉर्मन्स बद्दल विचारू की परफॉर्मन्स कसा आला. पहिल्यांदा सर्वप्रथम बंधूंना विचारल्यानंतर कळलं म्हणे एक्सटर्नल फिटिंग करू नका. तर मला सरांना CNG केल्यानंतर मला कळलंच नाही CNG वर चालते का पेट्रोलवर चालते, कळलंच नाही. आणि सेकंड गिअरवर मध्ये जो चालवल्यानंतर पहिला जो परफॉर्मन्स आहे, मला समजत होते की एक्सटर्नल करू नका म्हणून, ती समजूत माझी दूर झाली. असं तुम्हाला कोणी सांगितलं होतं? सांगितलं तर करू नका. मी कालही सांगितल्यानंतर मलाही सांगितलं की CNG मध्ये करू नका तुम्ही, कारण की परफॉर्मन्स डाऊन होतो. त्यातला काही फरक पडला नाही माझ्या गाडीला, काहीच. फिटिंग क्वालिटी बघितली? फिटिंग क्वालिटी बघितली, एकदम भारी क्वालिटी, कपलर टू कपलर फिटिंग वगैरे, वायरिंग क्वालिटी वगैरे सगळं एकदम accurate, व्यवस्थित. कुठं असं अस्ताव्यस्त वाटतंय का वायरिंग मध्ये काही बघितलं? नाही, एकदम कपलर. आता मी काय करतो, सरांनी काही एक्सेसरीज बाहेरून बसवल्या होत्या. तर त्याचं जे काही वायरिंग आहे, म्हणजे कामाची पद्धत दाखवण्याचा प्रयत्न करतो की माझी जी वायरिंग आहे ती वायरिंग तुम्ही बघा. आणि जी सरांनी दुसऱ्या 2 गोष्टी काहीतरी तुम्ही बाहेरून लावल्या, तर त्याचं जे काही फ्यूज वायरिंग वगैरे केली आहे ती कशी केली आहे बघा. म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल समोर की त्या वायरिंग कशी केली आहे. आपण सुद्धा बॅटरीला कनेक्शन दिलेलं आहे, आपलं सुद्धा बॅटरीला कनेक्शन द्यावं लागतं कारण ECM आहे. तसंच त्यांनी जे काही म्हणजे मला वाटतं त्यांनी सेंट्रल लॉकिंग सिस्टम गाडीला बसवली आणि दुसरं म्युझिक सिस्टम वगैरे. तर त्याचे जे काही वायरिंग आहे ते लोकांनी कसं केलंय ते आपण त्याच्यावरनं कळेल की फिटिंग मी जे काय म्हणतो वायरिंग वगैरे का म्हणतो, की जर व्यवस्थित गाडी असेल, प्रॉपर त्याचं आखीव पद्धतीने जर वायरिंग असेल, सगळं पायपिंग असेल, तर भविष्यात गाडीला कधीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे गाडी काढताना बाहेर आपल्याला कॉन्फिडन्स आला पाहिजे की गाडी माझी फिट आहे, काही प्रॉब्लेम नाही. असा जो कॉन्फिडन्स येतो तो व्यवस्थित चांगली फिटिंग असेल तर कॉन्फिडन्स येतो. तर मी एकदा काय करतो, फिटिंग क्वालिटी दाखवतो आणि मग आपण टँक वगैरे कितीचं बसवलंय ते पाठीमागे बघू. सरांचं तर आपण परफॉर्मन्स बद्दल ऐकलंच की गाडी पेट्रोलवर चालली आहे का CNG वर, एक कळत सुद्धा नाही, एकदम परफेक्ट जे आहे त्याचं ट्युनिंग झालेलं आहे. तर अशा प्रकारे आता मी फिटिंग दाखवतो. तर अशा प्रकारे हा गाडीचा इंजिन आपण बघू शकतो. तर पूर्ण नीट अँड क्लीन, म्हणजे वरती जर आपण बघितलं तर वरती काहीच गाडीचं आपल्याला कुठं काही फिटिंग केलंय वगैरे असं काही वरती ह्याच्यावर दिसत नाही. या ठिकाणी फिलिंग वॉल आपण इन्स्टॉल केलाय प्रॉपर. त्याचं जर बघितलं आपण, या ठिकाणी फिलिंग वॉल, हा ECM, त्याच्यानंतर पाठीमागं रिड्युसर लावलाय या ठिकाणी. त्याच्यासाठी आपण बघू शकतो फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण स्वतः बनवतो. ते फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवून आपण त्याला इन्स्टॉल केलंय. त्याच्यानंतर वायरिंगचा जर पार्ट बघितला तर ही सगळी ECM कडनं येणारी ही सगळी वायरिंग आहे. म्हणजे इथं आपण पाठीमागे त्याला दुसरीकडे हे केलं, ही सगळी वायरिंग इकडनं त्याला डायव्हर्ट केली. म्हणजे कंपनीची जशी वायर इकडनं आली आणि याच्यावरून गेली आहे इकडनं आतमध्ये, तसंच आपण त्याला पाठीमागं इन्स्टॉल केलंय. पाठीमागं इंजेक्टर लावलेत, ते लावण्यासाठी सुद्धा फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवलंय. आणि मी इकडनं थोडंसं इंजेक्टरचा पार्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याला फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण बनवतो, व्यवस्थित त्याचं आखीव पद्धतीने हे केलंय. त्याच्यानंतर वायरिंग बघा. आणि जे मी आता म्हणत होतो की सरांनी 2 गोष्टी बाहेरून लावलेत, तर त्याचं वायरिंग बघा. आता म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की सरांनी याच्यामध्ये 2 वायर आहेत, एक त्यांच्या सेंट्रल लॉकिंग सिस्टम आहे आणि एक त्याचा म्युझिक सिस्टम आहे. इथं पण त्याच्यात तशाच 2 आहेत. तशीच आपण सुद्धा जर आपला CNG ECM आहे, तो ECM लावण्यासाठी, म्हणजे त्याचं जे सगळं कनेक्शन आहे त्याला पॉवर देण्यासाठी आपल्याला सुद्धा लावावं लागतं. तर आपण कसं लावलंय, म्हणजे व्यवस्थित आखीव पद्धतीने त्याला इकडनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, ते इथून आली, त्याला व्यवस्थित इन्सुलेट केलं आणि इथपर्यंत सगळं इन्सुलेशन प्रॉपर केलंय. तेच या गोष्टींवर आपण बघू शकतो. हे किती काल तर अस्ताव्यस्त होतं सर, मधून आले ते वायर, सगळं मधून आलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी घेताना अशा इकडनं डायरेक्ट इथं बॅटरीला जोडल्या होत्या. तर असं न करता मग मी परत काय केलं की त्यांना सगळं मग परत त्याला व्यवस्थित एका बाजूने घेतलं असं साईडनी, आणि मग त्याला इथपर्यंत आणलंय. म्हणजे मी माझं काम करताना मला असं वाटलं की ते नको परत मध्ये त्रास देईल, म्हणून मी स्वतः त्याला अरेंज केलंय. खूप जास्त त्याला आता वायरिंग वगैरे त्यांनी केलेलं होतं, त्याच्यामुळे खूप जास्त त्याला काही करता नाही आलं, पण त्याला अरेंज करण्याचा प्रयत्न केलाय. तर अशा प्रकारे हे जे काम आहे ते जर व्यवस्थित असेल तर भविष्यात गाडीला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे नीटनेटकं सुटसुटीत वायरिंग आपली किती व्यवस्थित आहे बघा.
म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघितलं ही सगळी वायर इथं गेली. पाठीमागं आपली पेट्रोल इंजेक्टर आणि CNG इंजेक्टरची वायर तिथं गेली आहे. त्याच्यानंतर इथं पाठीमागं जर आपण बघितलं तर आपलं मॅप सेन्सर वगैरे आहे. मॅप सेन्सरला लागते ती वायर आहे. तिथून पाठीमागं सगळे वायर दिसतात आपल्या एकदम व्यवस्थित. पायपिंग आहे सगळं व्यवस्थित एकदम आखीव रेखीव पद्धतीने ECM त्याला लावलाय. त्याच्यासाठी ब्रॅकेट बनवलंय ते व्यवस्थित लावलंय. सगळी वायर इन्सुलेट केली आहे प्रॉपर A to Z. तर अशा प्रकारे हा गाडीचा इंजिन बे नीट अँड क्लीन व्यवस्थित फिटिंग. काही म्हणजे कुठं बा असं अस्तव्यस्त वायरिंग नाही, पायपिंग नाही. त्याच्यानंतर स्विच दाखवतो. तर या ठिकाणी आपण स्विच बसवलाय. विजो या ठिकाणी स्विच बसवलाय. प्रॉपर त्याचं इन्स्टॉलेशन झालंय. आणि टँक जो आहे सरांनी आता त्यांची स्टेपनी घरीच असल्यामुळे ती आपल्याला काय बघता येणार नाही कसं बसलंय वगैरे. पण स्टँडिंग मध्ये आपण स्टेपनी ठेवतो. तिच्यामध्ये जो आपण सिलेंडर बसवलाय तो 65 लिटर म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी जर बघितलं आपण तर गॅस साधारण 10 किलोच्या आसपास चांगलं जर प्रेशर असेल व्यवस्थित त्याचं जर पायपिंग वगैरे बघितलं डक्टिंग केली आहे अशा प्रकारे सगळं त्याचं व्यवस्थित इन्स्टॉलेशन झालेलं आहे. तर हे आपण असं लावलं तर त्याचं दिसणार पण नाही. आणि या ठिकाणी जो सगळा स्पेस आहे त्याच्यात बरोबर ती स्टेपनी आपली इथून इथपर्यंत स्टेपनी व्यवस्थित त्याच्यामध्ये स्टँडिंग मध्ये राहते. एकदम फिक्स होऊन जाते काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे मग इथं वरती स्पेस आहे आणि खाली असा हा दोन्ही बाजूला वरती ट्रे पार्सल ट्रे पण आहे. त्याच्यावरती ते सगळं त्याचं सामान वगैरे ठेवता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे हा सगळ्या गाडीचा व्हिडिओ आता आपण इथपर्यंत पाहिला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.